जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरात रिपब्लिकन सेनेचे डीसीपींना निवेदन। प्रसिद्ध समाजसेवक व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचे पडसाद आता देशभरासह ठाणे जिल्ह्यातही उमटू लागले आहेत। या कारवाईच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने उल्हासनगर येथे पोलीस उपायुक्त डीसीपी परिमंडळ -4 यांना निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदवण्यात आला। तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर यांच्या आदेशानुसार उल्हासनगर शहरात हे निवेदन देण्यात आले। लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी कारवाई रिपब्लिकन सेना पोलीस उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी अत्यंत चिंताजनक असून यामुळे देशातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। लोकशाही व्यवस्थेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य व शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराबाबत या घटनेमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा आणि आपले मत मांडण्याचा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे। अशा परिस्थितीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाकडून होणारी कारवाई लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी आहे, अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे। लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे ही सर्व यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे। याचे भान ठेवून या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य व न्याय्य कारवाई करण्यात यावी। तसेच दिल्ली पोलीस आयुक्त व संबंधित प्रशासनाकडे पक्षाच्या या तीव्र भावना पोहोचवाव्यात, असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। हे निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र निकम, उपाध्यक्ष किशोर निकम, ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रवीण मिरके, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष अलकाताई जगताप, विधानसभा अध्यक्ष संजय यादव, सरचिटणीस बाळकृष्ण शिंदे, वॉर्ड अध्यक्ष कैलास निकम, शहर संघटक सुनील सोनवणे यांच्यासह पक्षाचे अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर, आमचे युवा नेते अमन आंबेडकर साहेब, आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर यांच्या आदेशानुसार आज आम्ही सोनू वांगचुक यांना जी बेकायदेशीरपणे जी अटक कारवाई केलेली आहे, त्या संदर्भात आज आम्ही डीसीपी साहेबांकडे आज निवेदन देण्याकरता आम्ही इथं आज उपस्थित होतो। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे रिपब्लिकन सेनेतर्फे या लोकशाही मार्गाने जे चालणाऱ्या व्यक्तींवरती जे जर अशा प्रकारची कारवाई होत असेल तर आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे आम्ही याचा जाहीर निषेध करतो।